भात आमटी आणि फोडणी टाकलेली चपाती। हाय हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता वैशाल रॉक मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। कशात सर्वजण मस्त मजेत आनंदीत राहा। आजच्या दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे। बघू शकता वातावरण बाहेरचं खूप ऊन आलेलं आहे आणि आता नाश्त्याला मी उपीट बनवलं होतं। 10वीचा मुलगा आणि मिस्टर खाऊन गेलेले आहेत। मिस्टर आज पंढरपूरला गेलेले आहेत, 2 व्हीलरने तेही गेलेले आहेत। आता म्हटलं घरातलं आता लुटून झाडून काढणार आणि फरशी पुसणार आणि स्वयंपाकाला घालणार। आता म्हटलं स्वयंपाकाला घालूयाच। आमटी करून घेतलेली आहे। काल 2-3 चपात्या शिळ्या तशाच राहिलेल्या, त्या म्हटलं फोडणीला टाकून घेऊया। मी अशा कापलेल्या आहेत, म्हणजे हाताने चुरलेल्या आहेत आणि कांदा सुद्धा चिरलेला आहे। 2 पळ्या तेल कढईमध्ये ओतणार आणि जिरे कांद्याची मस्तपैकी फोडणी देणार। हे मी 1 चमचाभर जिरे टाकणार। जेवढे आपली 2-3 चपात्या आहेत म्हटलं त्या फोडणीच टाकूयात। पण मिस्टर पण नाही जेवायला आज, म्हटलं 3 जण आपण आहे तर आपण असं करूया। तर पोरं यस म्हटली म्हणून मी लगेच फोडणीला टाकली। कांदा व्यवस्थित भाजून घेतला आणि चपात्या देखील टाकलेल्या आहेत। त्यामध्ये तिखट मीठ आणि थोडीशी साखर टाकणार आहे आणि वरतून कोथिंबीर वाढतानाच टाकणार। इकडे भात सुद्धा शिजायला लागलेला आहे। भात आमटी आणि फोडणी टाकलेली चपाती हाच आमचा आजचा बेत असणार आहे जेवणाचा सकाळचा। त्यानंतर मला आवाज वरती यायला लागल्यानंतर मी पळत वरती गेले टेरेसवरती। बघूया म्हटलं मुलं काय करायला लागलेत, बघतोय तर इथे काय करायला लागले। पाठीमागे आवाज आले की मला भीती वाटते म्हणून मी बघण्यासाठी वरती आले आहे। काय करायलाय सर, काय घालायचा मासं काय खेकडा आहेत? केवढा आहेत? बारक आहेत खायला? पाळायचं आणि काय करायचं? पाण्याच्या टाकीत टाकण्यासाठी ती मुलं मासे नेत होती, गप्पी मासे म्हणतात त्याला। आता दुपारची वेळ आहे। मी कुठे कुठे कपडे टाकलेले माझ्या काय लक्षात येईना। वरती दोरीवर टाकली होती, टेरेसवर टाकली होती, खाली पोर्चमध्ये आपल्या खुर्च्यांवरती सुद्धा टाकून ठेवली होती। 2 दिवस थोडा करत पाऊस आला होता, पण कुठे दिसेल तिथे मी कपडे टाकत असते। मग ही सगळे कपडे वाळले होते, त्यामुळे भरपूर असा ढीग कपड्यांचा झालेला होता। म्हटलं दुपारची वेळ आहे, सर्व घड्या घालूनच घ्याव्यात म्हणजे दुसऱ्या दिवशीची कामे मला करता येतील। अशी थोडी कपडे घड्या घालून घेणार आणि छोटा मुलगा घरात आहे, त्याला मी सर्व ती कपडे घड्या मारलेली त्यांची ठेवायला लावणार। काम म्हणतोय मला, काम करतोय म्हणतोय, काय काम तर करत नाही। घड्याच नुसतं सकाळपासून एकच काम सांगितलंय तरी सुद्धा म्हणायला लागलाय मी काम करतोय। काय काम करतोय तेच मला पण बघायचं आहे। मला म्हणतोय कुणाबरोबर बोलायला लागल्यास। मोठा मुलगा गेलाय 10वीच्या क्लासला। एक्स्ट्रा क्लास असतात, अकॅडमीला घातलंय त्याला, त्यामुळे तो गेलाय तिकडे। हा छोटा आहे, आता सुट्ट्या आहेत म्हणून आहे घरात, नसला तर मग शाळेतच। घरात आहे तो पण छोटी मोठी कामं सांगून त्यांच्याकडून थोडी करून घेते। कसं होते ऍक्टिव्ह राहतात मुले, यासाठी फक्त सकाळपासून बसूनच आहे, दुसरं काहीच काम लावलेलं नाही मी त्याला। एवढी कपडे घड्या मारलेली आहेत। चहामध्ये मी पोहे असे कच्चे बुडवते आणि खाते 4च्या टायमिंगला। कधी कधी भूक लागली की चपाती वगैरे जेवण नसलं तर असं करते आणि खाते। कोण कोण असं खाताय ते नक्की कमेंट करून सांगा। 7 ते 8 दिवसाची साय साठली होती। आज म्हटलं जरा लोणी काढावं, म्हटलं दुपारच्या वेळेमध्ये कपड्यांच्या घड्या घातले आणि लगेचच लोणी काढण्यासाठी आले। असं मी मिक्सरमध्ये काढून घेते आणि मिक्सरचं कसं जे काय बटन असतं ते बंद चालू 2 वेळा केलं की मग सरळ एकसारखं करायचं आणि थोडं पाणी घातलं की छान असं लोणी निघतं। आता मी हे लोणी कढवण्यासाठी ठेवलेलं आहे बघा। 1 किलो ते 1.5 किलो निघेल। 7 ते 8 दिवसाचं भरपूर साय निघते, एवढं निघालेलं आहे लोणी आत्ता। मिस्टर पंढरपुरासने जाऊन आले आणि हा प्रसाद देखील त्यांनी आणलेला आहे।
आता संध्याकाळची जेवणाची तयारी केलेली आहे. डाळ, भात आणि वांग्याची तयारी केल्या. भांडी घासलेली आहेत आणि या सुंदर अशा बांगड्या त्यांनी घेऊन आलेल्या आहेत. मला ह्या बांगड्या खूप आवडल्या. तुम्हाला कशा वाटल्या ते नक्की सांगा. आता म्हटलं पहिल्यांदा वांग्याचीच तयारी करावी. 2 चमचे पळ्या तेल घातलं, त्यामध्ये जिरं मोहरी टाकली, हिंग हळद टाकणार, प्रमाणानुसार टाकणार. मला अंदाज कळालेला आहे त्यानुसार टाकते. आता कांदा व्यवस्थित चरचरीत गुलाबीसर रंगावर भाजून घेणार आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं मी आणि शेंगदाण्याचं कूट देखील टाकून घेतलेलं आहे. परफेक्ट. त्यानंतर मी काय केलं, थोडंसं मटण मसाला आणि चटणीसुद्धा टाकली आणि वांगी टाकली आणि पाणी घातलेलं आहे. त्यानंतर लगेचच मी आमटीची तयारीला लागले. आमटीमध्ये सुद्धा 2 पळ्या तेल, जिरं मोहरी, हिंग हळद ते सुद्धा टाकून घेतलं. हे वाटण आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांद्याचं ते घातलं आणि हिंगाचा खडासुद्धा एक घातला आणि मीठ घातलं त्यामध्ये थोडं आणि म्हटलं चटणीसुद्धा घातली आणि जी काय डाळ मी शिजवून घेतली होती ते वाटण व्यवस्थित शिजवलं आणि मग त्यामध्ये शिजवलेली डाळ टाकून पाणी टाकलं आणि उकळीला दुसऱ्या गॅसवर ठेवलं आणि लगेच तवा ठेवून मी चपाती लाटायला सुरुवात केली. कारण लगेचच चपातीसाठी मुलगा जेवायला बसणार होता म्हणून केलं आणि त्याच तव्यामध्ये थोडं तेल आणि तूप टाकलं आणि मला शेवया खायच्या होत्या म्हणून ह्या आईने दिल्या होत्या शेवया आणि त्या भाजून घेतल्या आणि त्यामध्ये पाणी थोडंसं ओतून घेतलं. झटपट शेवया बनवलेल्या आहेत. आणि त्यामध्ये थोडी प्रमाणानुसार साखरसुद्धा घालून घेतली आणि थोडंसं किंचित मीठ टाकले प्रमाणासाठी आणि त्या शेवया काय केल्या मी एका भांड्यात घेतल्या आणि पाणी टाकून थोडं दुसऱ्या गॅसवर ठेवल्या आणि थोडं तळायचं होतं. माझ्या नंदेने पापड दिले होते ते तळून घेतले संध्याकाळच्या जेवणासाठी. बघू शकताय अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत. ही शेवयाची खीर टाईपच झालेलं आहे. ह्या संध्याकाळच्या जेवणासाठी मी शेवयाची खीर, डाळीची आमटी, भात, चपात्या आणि छान अशी वांग्याची भाजी केलेली आहे. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतची बेल आयकॉनसुद्धा हिट करा म्हणजे माझी व्हिडिओ आली की तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू सो मच.